प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये बसून बोलत असतात. नंतर इकडे सुमन आणि नागराजचा सीन दाखवलेला आहे. नागराज सुमनला म्हणतो, ए सुमन, काय झालं आमच्या बाळाला, आणि तो तिला चिडवत असतो. नंतर तो म्हणतो, ए सुमन, जा सांग सगळ्यांना, रविराज प्रतिमाचा अपघात मीच घडवून आणला होता आणि तुझ्या शेजारी जो महिपत बांधून ठेवला होता ना, त्या महिपतला सुपारी पण मीच दिली होती. या सगळ्या अपघातामागचा मास्टरमाइंड मीच आहे. अगं, मीच त्या तिघांना संपवायचा प्लॅन केला होता, कारण मला रविराजच्या तुकड्यांवर जगायचं नव्हतं. मला माझं वेगळं विश्व निर्माण करायचं होतं. पण त्या अपघातातून ते तिघं पण वाचले आणि माझा पूर्ण प्लॅन अपयशी ठरला. त्यामुळे अगं, त्या रविराजला जर सांगायला गेली ना, ते रविराज विश्वासच ठेवणार नाही, कारण त्याच्या लहान भावावर एवढा विश्वास आहे की त्याचा दुसरा तेवढा विश्वास कुणावरच नाही. आणि जा तू कुणाला सांगते, अर्जुनला सांगते, सायलीला सांगते. अगं, तू तर वेडी झाली आहेस, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार. आता डॉक्टर पण बोलून गेले आहेत की तू काही यातून लवकर बरी होणार नाहीये, आणि तुझं बरं होणं माझ्यासाठी तर बिलकुलच चांगलं नाहीये सुमन. या गोळ्या दिल्या आहेत ना तुला, त्या गोळ्या मी तुला घेऊच देणार नाहीये, कारण तू बरी झाली ना माझ्या डोक्याला परत ताप होऊन बसशील. कारण तू मला या मागच्या काही दिवसात एवढा मनस्ताप दिलेला आहे. तू माझी बायको म्हणून नाही, तर त्या रविराज आणि त्यांची एखादी पीए म्हणून माझ्या मागे लागली होती. त्यामुळे मी तुला आता बळ होऊच देणार नाही. मी तुझी काळजीच घेणार नाही, तुला या गोळ्याच देणार नाही. आणि तो म्हणत असतो, ती म्हणत असते, काय तू घडवून आणला होता तो अपघात? अरे, आणि तो मेलाच नाही असं 3-3 वेळेस एक शब्द बोलत असते. नंतर जाताना त्याने सुमनला ढकलून दिलं आहे आणि सुमन बिचारी खाली पडून कॉटवर रडत असते आणि ती स्वतःच उठते, कारण बिचारीचा नवराच असा वागतोय, त्यामुळे तिला ठाम व्हावंच लागलं. आणि तिने जो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे तो ती बघते, आणि खरंच तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे की नाही व्यवस्थित ते बघते, आणि तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवते. आणि तिला हे सगळं अर्जुन आणि सायलीला सांगायचं असतं, पण नागराज तिच्या मागे पुढेच फिरत असतो आणि तिला एकटीला केव्हा सोडलंच नाही त्याने, त्यामुळे तिला वेळच भेटत नाही. आणि इकडे नंतर अस्मिता तिच्या रूममध्ये असते, तेव्हा अश्विन तिला इंजेक्शन द्यायला जातो. तेव्हा कल्पना, अर्जुन, सायली सगळेजण तिथे येतात आणि कल्पनाला अस्मिताची अशी अवस्था बघवत नाही, त्यामुळे ती सायलीला म्हणते की सायली, मी ना थोडी बाहेर जाऊन येते. आणि हे तिघेजण इथेच असतात. अस्मिताला हसवायचा प्रयत्न करतात. इंजेक्शन देऊन झाल्याच्या नंतर सायली आणि अर्जुन म्हणत असतात, अस्मिताई, तू जरा हसायचं, फ्रेश राहायचं, खूप छान दिसते तू. आणि तो म्हणत असतो, आणि तुला माहिती आहे का सायली, कोणतीही बाई प्रेग्नेंट असताना तिच्या चेहऱ्यावर जसा ग्लो येतो बघ, आमच्या अस्मिता ताईच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे. तर सायली म्हणते, हो ना. आणि ते दोघं जण एकमेकांना चिडवत असतात. ते म्हणतात, आता घरात सगळंच नॉर्मल आहे, फक्त एकच वस्तू ॲबनॉर्मल आहे. आणि दोघे पण भाऊ म्हणतात, ती म्हणजे आमची अस्मिता ताई. आणि अस्मिता म्हणते, बघ ना ग सायली, हे कसली चिडवतायत मला. सायली म्हणते, थांबा अस्मिता ताई, मीच त्यांची सोयी बघते आता. अर्जुन म्हणतो, अगं सायली, बघ आमची अस्मिता ताई हसल्यावर किती गोड दिसतीये, तू तर कधी हसत पण नाही. सायली म्हणते, ओ नका ना चिडवू आता उगाच. आणि ते असेच त्यांच्या गप्पा सुरू असतात आणि अस्मिता पण खूप खुश असते. अस्मिता म्हणते, बघा ना, हे दोघं खोटे खोटे का होईना किती छान भांडतायत, किती छान नवरा बायको म्हणून वागतात. आणि माझंच नशीब का फुटकं असेल, माझ्याच नशिबात असा का नवरा आला असेल की जो माझ्यावर प्रेम न करता वेगळ्या बाईबरोबर अफेअर ठेवतो. आणि का हे माझ्याच नशिबी आलं असेल, असा मनात खिन्नपणा तिच्या असतो आणि ती विचार करत असते. नंतर सायली म्हणते, अस्मिता ताई, तुम्ही आता फक्त बाळाचा विचार करायचा बरं, दुसऱ्या कोणत्याच गोष्टींचा विचार करायचा नाही. त्यामुळे तुम्ही आता खुश राहायचा प्रयत्न करायचा आणि सगळ्या फॅमिलीला पण
खुश ठेवायचं, कारण आता आपल्याला बाळ महत्त्वाचं आहे. आणि इकडे सुमन आणि नागराज त्याच्या रूममध्ये असतात आणि सुमन विचारच करत असते, नागराज कधी बाहेर जातोय. तर नागराज पण त्याचं आवरत असतो, आरशात बघून मेकअप वगैरे करत असतो आणि तो सुमनला बघतो. तर सुमनला म्हणतो, ए सुमन, अगं सुमन, काय झालंय तुला? कसली तंद्री लागली ग तुला? तुझं डोकं काही काम करत नाहीये आता, तसंच तुझं तोंड पण बंद ठेव. आणि ती असंच बरळत असते, काही पण निळा व पांढरा आणि मला रंग आणून द्या, टाळ्या वाजवते, असं तसं तिचं काही ना काही सुरू असतं. नागराज म्हणतो, गप ग सुमन, तुला काही कळत नाही. आणि बसली उगाच काही पण करत, आणि झोप गपचूप. ती तशीच बसते आणि तो मेकअप करतो आणि ती विचार करत असते, मी काढलेला व्हिडिओ मी सायली अर्जुनला दाखवायचा आहे, त्यांना मी काही सांगितलं पण नाही आणि यांनी मला एकटं पण सोडलं नाही कधी. आता हे बाहेर जातील ना तेव्हा मी करतेच. आणि तो त्याचा आवरतो आणि बाहेर जायला निघतो. तेवढ्यात इकडे ती फोन घेते आणि तो व्हिडिओ बघते. व्हिडिओ बघून ती खूप रडत असते, खूप रडते अगदी, कारण तिचा नवरा एवढा नीच आहे, तिला हे सगळं तिच्या नवऱ्याच्या बाबतीत करावं लागतं. त्यामुळे ती खूपच रडत असते आणि लगेच सायलीला फोन करते. आणि तिला भीती वाटत असते, नागराज येणार तर नाही, पण ती तरी पण खूप धाडस करते आणि सायलीला फोन करते आणि लगेच फोनवर म्हणते, सायली, हे बघ, मी ना यांचा व्हिडिओ काढून ठेवला आहे आणि त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सगळं कबूलही केलं आहे की रविराज दादांचा अपघात त्यांनीच घडवून आणला होता, मला पण किडनॅप त्यांनीच केलं होतं. या सगळ्या गुन्ह्याची कबुली त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्यामुळे ना इकडे नागराज म्हणत असतो, ए सुमन, तू गप ग. आणि तिचा फोन झाल्याच्या नंतर तिला असं कळतं की सायली म्हणते, काकू, तुम्ही तो व्हिडिओ डिलीट होऊ देऊ नका आणि काहीच काळजी करू नका, आम्ही ना तिकडे येतोच आहे आणि तुम्ही तो मोबाईल जपून ठेवा, कुणाला काहीच कळू देऊ नका. इकडे सुमन म्हणत असते, हो, काहीच नाही कळू देत, फक्त तुम्ही लवकर या. इकडे नागराज परत रूममध्ये येतो. सुमन खूप घाबरते. सुमनला असं वाटतं याने काही बघितलं तर नसेल. आणि नागराज आल्याच्या नंतर म्हणतो, ए सुमन, ए सुमन. सुमनला वाटतं याने काही बघितलंच. तर ती खूप घाबरते आणि फोन ना पायाने कॉट खाली ढकलून देते आणि मागे मागे सरकत असते. आणि तो त्याचा हात समोर करतो आणि म्हणतो, बघ, वाच राहिली होती, अगं वाच घ्यायसाठी आलो. काय झालं तुला? काय झालं? पाणी देऊ का? सुमन म्हणते, नको नको नको, घेते मी माझ्या हाताने. आणि ती तिथून बाजूला जाते. इकडे नागराज घड्याळ वगैरे घालतो आणि बाहेर निघून जातो. नंतर इकडे अर्जुन खूप खुश असतो आणि सायलीला फोन आल्याच्या नंतर सायली फोन ठेवते आणि कसा तरी थोडा निराश झाल्यासारखा चेहरा करते. तर अर्जुनला लगेच कळतं की सायलीला काहीतरी झालंय आणि तो खानाखुना करतोय. नंतर ती कोड लँग्वेजमध्ये बोलते आणि त्याला कळतं की सुमन काकूंचा फोन आलेला होता. इकडे अस्मिता म्हणत असते, काय झालं? आता पहिले भांडणं होऊन आत्ताच 5 मिनिटं नाही झाले आणि दुसऱ्या भांडणाला सुरुवात. इकडे तन्वी आणि अश्विन त्यांच्या रूममध्ये असतात. तन्वी म्हणत असते, अश्विन, काय झालंय? अश्विन काही तिला भाव देतच नसतो. ती म्हणते, अरे सॉरी ना, माझी चूक झाली होती, मी उगाच लहान बाळासारखं असं वागले आणि अन्न कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून दिलं, पण मी आता यानंतर असं कधीच वागणार नाही. तरी पण अश्विन तिला भाव देतच नसतो, कारण ती नेहमी चुकते, माफी मागते आणि परत तेच करते. अश्विन म्हणत असतो, मी तुला बोलत नाहीये आणि मला माझं काम आहे, त्यामुळे मला लवकर तयारी करून बाहेर निघायचं आहे. इकडे तन्वी म्हणते, आता याला मस्का मारावाच लागेल. सायली आणि अर्जुन रूमच्या बाहेर आल्याच्या नंतर सायली सांगते, आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं, कारण सुमन काकूंनी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला आहे आणि तो कुणी बघायच्या आत आपण जाऊन बघूया. तर ते बाहेर येतात. इकडे कल्पना म्हणते, काय झालं? अस्मिता बरी आहे ना? सायली म्हणते, हो आई, अस्मिता ताई आता बऱ्या आहेत आणि त्या आता फ्रेश पण झाल्या आहेत पहिल्यापेक्षा.
नंतर कल्पना म्हणते, अगं सायली, मी कणिक मळून ठेवलंय, तेवढ्या पोळ्या वगैरे करून ठेवशील आणि चपात्या करून नंतर भाजीला फोडणी पण देशील का? इकडे अर्जुन म्हणतो आणि ती जायला निघते. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, आता आम्हाला ना थोडं बाहेर जायचं होतं. ती म्हणते, अरे हो का, मला माहीत असतं तर मग मीच केलं असतं. बरं ठीक आहे, मी करते. ती म्हणते, नाही आई, चपात्या मी बनवून जाते. इकडे अर्जुन म्हणत असतो, अर्जुन काहीच बोलत नाही. तेवढ्यात कल्पना म्हणते, अगं तू सकाळी उठून सगळं करतेस ना, आणि माझा हा वकील मुलगा आहे ना, तो नुसता वकिली डोक्याने विचार करतो, पण तुला असं काहीतरी सुचतं की तू त्याची केसेस पलटून टाकते. आणि एवढी हुशार सून असताना मी घरात बसवून ठेवेल असं थोडी आहे ना. रोज सकाळची कामं तू करतेस ना, मग आज मी केलं म्हणून काय बिघडलं? आणि असं थोडी ना आहे की तू सून आहे म्हणून पूर्ण जबाबदारी घराची तूच एकटीने सांभाळायची. घर आहे ना, मग घरातल्या जबाबदाऱ्या बाकी सगळ्यांनी घ्यायला हव्या. आणि सायली म्हणत असते, मी ना आता देवाकडे. इकडे अर्जुन तिला म्हणतो, बघ तुझी सासू किती फंटॅस्टिक आहे. आणि सायली पण म्हणते, हो, मी पुढचे 7 जन्म देवाला मागणार आहे की माझ्या नवऱ्याला हीच आई असू दे, आणि पुढचे 7 काय, पुढचे 17 जन्म मला हीच सासू हवी आहे. आणि सगळेजण खूप हसायला लागतात. म्हणून पुढच्या प्रत्येक जन्मात आईच हव्या आहेत, कारण मला अशी सासू शोधूनही सापडली नसती. कल्पना म्हणजे बाद झालं आता माझं कौतुक, जा तुम्हाला निघायचं आहे ना. आणि हे इकडे येतात तर तो व्हिडिओ बघतात. सुमन खूप रडत असते तेव्हा पण, कारण तिला ते ऐकून ऐकून खूपच वाईट वाटत असतं. इकडे सायली आणि अर्जुन पण आश्चर्यचकित होतात, कारण नागराजने त्यामध्ये पूर्ण गुन्ह्यांची कबुली दिली आहे की रविराज आणि प्रतिमाचा जो अपघात घडवून आणला होता त्यामागचा मास्टर माइंड मीच आहे, आणि सुमनला आणि महिपतला किडनॅप केलं होतं तो सुद्धा मीच होतो. सांग, जा कुणाला सांगते तर. आता अर्जुन म्हणतो, आता मी हे सिनियरपासून लपवू शकत नाही. आत्ताच मी सिनियरला फोन लावतो आणि सगळं सांगतो, आणि नंतर मग पोलिसांना फोन लावतो. आणि नागराज काकाला काही केल्या आता अटक झालीच पाहिजे. इकडे सायली पण म्हणत असते, आता नागराज काकांचे 100 गुन्हे झालेले आहेत, आता त्याला अटक होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आणि सुमन काकूमुळे आपल्या हाती ठोस पुरावा लागलेला आहे, तर त्याला आता अटक नक्की होणारच. आणि सुमन खूप रडत असते, तर सायली तिला जवळ घेते आणि म्हणते, तुम्ही काळजी नका करू, आपण आता सगळे मिळून नागराज काकाला धडा शिकवूया. इकडे खूप संताप आलेला असतो अर्जुनला, कारण त्याने डायरेक्ट कबूल केला आहे. आणि एवढ्या लवकर नागराज एक्सपोज होईल हे कुणालाच वाटलं नव्हतं. अजूनही थोडी शंका आहेच की हे सगळं परत पूर्वीसारखं होईल का, नागराजला एवढ्या लवकर अटक होईल का, आणि पुढचा यांचा नेमका सीन काय असेल हा प्रश्न सगळ्याच प्रेक्षकांना पडलेला आहे. तर आता पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग होतील. आणि सायलीने तर सांगितलेलं आहेच की पुढच्या 100 दिवसात ही खरी तन्वी आहे का नाही हे शोधून काढणारच. तर पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.